नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला हे सांडगे आहे आणि आमच्याकडे याला वडे म्हणतात. मठा मुगाच्या डाळीचे वडे. तर मठाची मुगाची डाळ टाकलेली असते आणि तिचे वडे केलेले असतात. तर काही भागांमध्ये सांडगे म्हणतात. तर ते हाताने तोडले जातात. पण आमच्याकडे हे जे आहे तर चाळणीत झारून केले जातात. तर त्याच्यासाठी आपण वड्यांची भाजी करणार आहोत किंवा सांडग्यांची भाजी कशी करणार आहोत. तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपण हे सांडगे टाकलेले आहेत. थोडंसं तेल टाकणार आहोत आणि छान असे हे खमंग असे हे भाजून घेणार आहोत. असे थोडेसे लालसर भाजून घेणार आहोत. तर इथे कढईत आपण हे टाकलेले आहेत आणि असे कढईमध्ये आपण थोडेसे इथे हे सांडगे जे आहे ते छान असे हे भाजून घेणार आहोत. तर जोपर्यंत ते लाल होत नाही तोपर्यंत आपण हे छान याचा रंग बदलत नाही, लालसर होत नाही तोपर्यंत आपण हे सांडगे असे छान असे हे या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर बघा आता तर छान असे भाजले जात आहेत हे. तर तुमच्याकडे सांडगे म्हणतात, तर आमच्याकडे इथे म्हणजे काही भागांमध्ये वेगवेगळे नावं आहेत त्याला. तर आम्ही इथे वडे म्हणतो. हे झारणीचे वडे असे म्हणतो आम्ही याला, झारणीचे वडे. तर असे मठा. त्याच्यानंतर आपण इथे लसूण घेतला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण आणि कढीपत्ता थोडंसं इथे कांडून घेणार आहोत. आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता कांडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे परत आता आपण इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी मी 1 चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे इतकं बाजरीचं पीठ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात. तर इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ छान असं हे भाजून डाळीचं व बाजरीचं पीठ 1 चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर पीठ छान भाजून झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण अद्रक, लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता जर टाकला तर त्याची चव अगदी अप्रतिम येते आणि छान टेस्टी लागतं. त्याच्यामुळे आपण कढीपत्ता आणि लसूण हा बारीक ठेचून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आपण इथे जिरं टाकलेलं आहे. तर ते सगळं भाजून झालेलं होतं. पीठ जे भाजलं होतं ते थोडंसं लालसर रंगापर्यंत आपण इथे पीठ भाजलेलं आहे छान असं. आणि त्याच्यानंतर आपण लसूण आणि ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि ते पण असं छान भाजत आहे. मस्त असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण घरचाच मसाला, लाल मसाला वापरलेला आहे इथे 1 चमचा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले वापरू शकतात. पण इथे मी घरचाच मसाला, लाल मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा आणि थोडंसं काळं तिखट काळा मसाला वापरलेला आहे. थोडा गरम मसाला वापरलेला आहे. तर इथे ते मसालेसुद्धा आपण असे छान असे हे ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. तर आपण हे मसालेसुद्धा छान असे परत आहे. तर तिथे मसाल्याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी थोड्या वेळ आपण इथे परतून घेत आहोत. असं छान असं आपण त्याच्यामध्ये हे परतलेले आहेत. तर मसाले आणि ते असं तेल सुटायला लागलं तर बघा असं पद्धतीने तिथे थोडे बुडबुडे यायला लागले की आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे. तो परतला गेला असा छान मसाला आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल. छान असं तेल पण सुटायला लागलेलं आहे. तर आपण ते असं झाल्यानंतर एका बाजूला थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे आणि हे मसाले परतत आहे. तोपर्यंत आपण इथे एका बाजूला कोमट पाणी केलेलं आहे आणि आता ते थोडंसं मला थोडं वाटत होतं की अजून थोड्या वेळ भाजू द्यावा. त्यामुळे मी अजून थोडंसं त्याला परतू दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. कोमट पाणी टाकून आणि छान थोड्या वेळ असं हलवून घेतलेलं आहे. पळीच्या साहाय्याने इथे छान असं हलवून घेतलं आहे. कोमट पाणी टाकल्यामुळे पटकन असे बुडबुडे आलेले आहेत त्याच्यात. पटकन असं उकळी फुटली. कोमट पाणी का टाकायचं की त्या भाजीला तरंग येते. त्याच्यासाठी कोमट पाणी टाकायचं असतं आणि पटकन होते. तर ही जे सांडगे आहेत त्याची भाजी अप्रतिम अशा पद्धतीने जर साधी सिंपल जर आपण कांदा, टमाटा नेहमीच टाकतो, सगळ्या भाज्यांमध्ये टाकतो. पण अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही. खूप सुंदर आणि टेस्टी लागते.
तर त्याच्यानंतर परत आपण थोडंसं आणि आपल्याला आता परत अजून आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून आणि परत आपण अशा प्रकारे ते हे करून राहिलो. त्याच्या तर हे बघा अशा पद्धतीने पाणी टाकून राहिलो आपण आणि ते छान असं परत मी तो ग्लासभर पाणी ओतून दिलेलं आहे आणि आपल्याला जितका लागतो तेवढा रस्सा असा करून घ्यायचा आहे. अगदी छान आणि आपल्या घरात जर काही नसेल तर अशा पद्धतीने पटकन तुमच्याकडे कढीपत्तासुद्धा नसेल तरी पण तुम्ही फक्त लसूणही ठेचून टाकला तरी चालेल. तर आपण इथे 2 ग्लास पाणी असं मस्त कोमट पाणी केलेलं होतं आणि ते कोमट पाणी आपण याच्यामध्ये 2 ग्लास टाकलेलं आहे आणि छान अशी उकळी येईस्तोपर्यंत आता आपण गॅसची जी मोठी केलेली आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर इथे माझ्याकडे थोडीशी कस्तुरी मेथी होती. तर कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि कस्तुरी मेथीने खूप सुंदर चव येते आणि खायला खूप छान म्हणजे ती टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर आपण जे भाजले उकळ फुटल्यानंतर हे भाजलेले जे वडे होते ते आपण त्याच्यात टाकून दिलेले आहेत. त्याच्यात ते भाजलेले वडे टाकल्यानंतर असे 5-1 मिनटं नंतर आपण याच्यात थोडंसं मीठ आता मीठ हे डबल मीठ असतं, वड्यांमध्ये मीठ असतं. त्याच्यानंतर मग भाजीला मीठ आपण टाकताना अगदी व्यवस्थित मोजून मापूनच टाकलं गेलं पाहिजे. जास्त खारी झाली पाहिजे नाही. कारण आपण जेव्हा ते सांडगे करतो त्याच्यामध्ये मीठ असतं. तर ह्या भाजीमध्ये आपल्याला डबल मीठ पडलेलं असतं. तर हे जी सांडग्यांची भाजी आहे याच्यात डबल मीठ पडलं आणि उकळ फुटल्यानंतर आपण हे सांडगे टाकलेले आहेत आणि छान असे उकळू द्यायचे. थोडेसे शिजवू द्यायचे आहे मंद आचेवर छान. हे बघा खूप सुंदर अशी ही भाजीला छान अशी खूप काही तरंग आलेली नाही. पण खूप तेलकटही खाऊ नये. पण आम्हाला कसं असतं, की आम्ही खूप कमी तेलाचा वापर करत असते आणि अशा पद्धतीने ही स्वादिष्ट अशी सांडग्यांची भाजी झाली. त्याच्यानंतर मला भाकरी करायच्या होत्या. तर मग मी म्हटलं आता चला एक भाकरीची रेसिपी भाकरी पण दाखवून देऊ तुम्हाला कशा पद्धतीने करायच्या. तर परात घेतलेली आहे. परात इथे या भाकरी करत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जसं पाणी लागतं तसं मी हातावर ओतून घेत आहे आणि अशा पद्धतीने भाकर जी करताना खूप मळावं लागतं. तिचं जे पीठ आहे अशा पद्धतीने मळून घ्यावं लागतं. तर मी भाकरीची रेसिपी तर बऱ्याच याला टाकलेली आहे. पण तरीसुद्धा आपण आता सांडग्यांबरोबर जी भाजी करणार आहोत, सांडग्यांची ज्या भाजीबरोबर ही जी भाकरी करणार आहोत ही अगदी छान आणि खूप सुंदर चविष्ट लागते. तर अशा पद्धतीने आपण इथे ही भाकरी आपली थापून झालेली आहे छान अशी. बघा अशा पद्धतीने ही आपण भाकरी झालेली आहे आपली आणि आता आपण इथे ही तव्यावर टाकून देणार आहोत. त्याच्यावरून थोडंसं पाणी लावणार आहोत आणि भाकरी करताना भाकरीमध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर भाकरी खायला अगदी टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने आपली ही भाकर तयार होत आहे. छान आपण दोघं बाजूने अशी शेकून घेणार आहोत. हे बघा भाकर उलटी करून आणि गॅसवर आपण ही शेकून घेतलेली आहे. खूप छान अशी टम्म फुगलेली आहे. तिला छान असा पोपडा आलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपली भाकर तयार झाली आणि सांडग्यांची भाजी आणि भाकर अगदी छान असा बेत आहे या जेवायला. खूप सुंदर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.